महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। राघव चड्डा यांनी आम आदमी पार्टीला मोठा धक्का देत पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता त्यांनी आपल्या भूमिकेचं सविस्तर स्पष्टीकरण दिलंय। राघव चड्डा आता अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात सामील झाले असून त्यांच्यासोबत आणखी 6 खासदारांनीही भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय। एका व्हिडिओमध्ये राघव चड्डा यांनी आपल्या निर्णयामागची कारणं सांगितली। ते म्हणाले की गेल्या काही दिवसांपासून अनेक लोक त्यांना शुभेच्छा देत आहेत, तर काही जण त्यांच्या या निर्णयामागचं खरं कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करतायत। त्यामुळेच त्यांनी थेट जनतेसमोर येऊन आपली बाजू स्पष्ट करण्याचा निर्णय घेतला। राघव चड्डा म्हणाले की गेल्या काही वर्षात मला सतत असं जाणवत होतं की पक्ष आपल्या मूळ विचारांपासून दूर गेला। पक्ष आता सामान्य लोकांच्या प्रश्नांसाठी नव्हे तर काही व्यक्तींच्या वैयक्तिक फायद्यासाठी काम करत असल्याचं मला जाणवत होतं। त्याचबरोबर एक जण चूक असू शकतो, 7 जण कसे चूक असतील असं म्हणत त्यांनी आपला पुन्हा डिवसला आहे। त्यांनी सांगितलं की त्यांच्या समोर 3 पर्याय होते। पहिला म्हणजे राजकारण पूर्णपणे सोडून देणं, दुसरा म्हणजे पक्षात राहून परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करणं आणि तिसरा पर्याय म्हणजे आपल्या अनुभव आणि ऊर्जेच्या जोरावर दुसऱ्या पक्षात जाऊन सकारात्मक राजकारण करणं। अखेर त्यांनी तिसरा पर्याय निवडल्याचं स्पष्ट केलं। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।